ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, शिर्डीचे शिवसेना उमेदवार बबन घोलप आणि उस्मानाबादचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात प्रचार करणार आहेत। भ्रष्ट उमेदवारांना आणि त्यांना संधी देणाऱ्या पक्षांना जागा देणाऱ्या पक्षांनाही आपली जागा दाखवण्याचा निर्धार अण्णांनी केला आहे। अण्णांच्या निर्धारामुळे निवडणुकीतली रंगत आणखी वाढली आहे। रामलीला मैदानावरचे आंदोलन संपल्यानंतर अण्णा हजारे राळेगणमध्येच मुक्कामी होते। अगदी अरविंद केजरीवाल यांचा प्रचार करणंही अण्णांनी टाळलं। आता मात्र अण्णा स्वतः लोकसभेच्या रणधुमाळीत उतरणार आहेत। पद्मसिंह पाटील आणि बबनराव घोलप या दोन लोकसभा उमेदवारांच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्धार अण्णांनी केलाय। बबनराव घोलप कोपरगाव मतदारसंघातून त्यांची फाईल काढतो, त्या फाईलमधून लोकांच्या समोर ठेवतो की यांनी कसा भ्रष्टाचार केलेला आहे, काय काय भ्रष्टाचार केला, हे सगळ्या पुराव्याने लोकांच्या समोर जाऊ। पद्मसिंह पाटील त्यांनाही तिकीट दिलेलं आहे। अरे सजा झाली ना, त्यांना जेलमध्ये गेलेलं आहे। आणि पद्मसिंह पाटलाने मला मारण्यासाठी 30 लाख रुपयाची सुपारी दिली हे न्यायालयासमोर मारेकरांनी सांगितलं आणि पुन्हा त्यांना तिकीट देतात। अण्णांनी इशारा दिला असला तरी बबनराव घोलप यांचा प्रचार जोरात सुरू आहे। नाशिकमधून नगर जिल्ह्यात उतरत त्यांनी थेट अण्णांच्या साम्राज्याला आव्हान दिलंय। अण्णांनी विरोधात प्रचार केला असला तरी विजय आपलाच होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। अण्णा खूप साधे आहेत। अण्णांना कोणीतरी जाऊन सांगतं, मग अण्णा बोलतात। अण्णांच्या मनामध्ये तसं काही नाहीये। आमचं भांडण मिटलेलं आहे। त्यांच्याबद्दल मला कुठल्याही प्रकारचा अनादर नाहीये। मी त्यांच्याबद्दल अतिशय आदर ठेवून वागणार आहे आणि मला कुठल्याही प्रकारे त्यांनी जरी प्रचार केला नाही केला हा त्यांचा प्रश्न आहे। माझा प्रश्न माझ्या पक्षाची भूमिका मांडणं। अण्णा हजारे आणि बबनराव घोलप यांच्यातला संघर्ष जुनाच आहे। त्यामुळे शिर्डीच्या निवडणुकीकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। झी मीडियासाठी निखिल चौकर, प्रशांत शर्मा आणि योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।